मोड गावात बुद्ध विहाराचे काम 2 वर्षांपासून ठप्प. समाज बांधवांचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोड येथे गेल्या 2 वर्षांपासून बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले. आमदार राजेश पाडवी यांनी विहाराला मंजुरी दिली होती, मात्र ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनावस्थेमुळे हे काम रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्यातून मोड गावातील दलित वस्तीसाठी बुद्ध विहार मंजूर करण्यात आला. संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवातही केली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य तांत्रिक सहकार्य व कामाचा वेग न मिळाल्याने गेल्या 2 वर्षांपासून हे काम पूर्णपणे बंद आहे. ठेकेदार मार्फत अर्धवट झालेले बांधकाम आता ऊन पावसामुळे खराब होऊन पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शासनाचा निधीही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तळोदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्थानिक समाज बांधवांनी वारंवार चक्रा मारूनही अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. आमच्या श्रद्धेचे स्थान असलेले बुद्ध विहाराचे काम रखडल्यामुळे समाजात तीव्र संताप असून विहाराचे काम रखडल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या कामाला गती न दिल्यास तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर भव्य जनआंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. SMTV मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट तळोदा. सुरेश सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष. आज या ठिकाणी मोड गावामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि माननीय श्री राजेदादा पाडवी आमदार यांच्या प्रयत्नाने आमच्या मोड गावाला बुद्ध विहार हे मंजूर करून देण्यात आलं होतं. परंतु संबंधित ठेकेदार यांनी 2-3 वर्षापासून हे काम धूळ खात पडलं आहे, याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधित विभागाने या कामाकडे तातडीने लक्ष द्यावा आणि गांभीर्यपूर्वक काम करा, कारण की गौतम बुद्ध आणि बुद्ध विहार हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि श्रद्धास्थान आहे. आमचा देव म्हणजे गौतम बुद्ध आणि याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही उमजत नाही. फक्त आम्हाला काम चांगलं व्हायला पाहिजे आणि लवकरात व्हायला पाहिजे. आतापर्यंत काम हे बिलकुल पाया लेवल आहे, तुम्ही बघू शकता, आणि काम हे एकदम निकृष्ट दर्जाचं आहे. तरी संबंधित ठेकेदारांना की तुम्ही हे एक आमचे श्रद्धास्थान आहे, या ठिकाणी काम चांगल्या क्वालिटीचे करावं. या कामासाठी आम्ही संबंधित विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी कायम संपर्कात असतो. त्यांनी पण आम्हाला सांगितलं आहे सकारात्मक आम्ही चांगलंच काम करू, परंतु संबंधित ठेकेदार हा कानाडोळा करतो आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो आहे. तळोदा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तळवे, मोड आणि खरवड या 3 ठिकाणी बुद्ध विहाराचे काम असंच बंद पडलेलं आहे. तरीच संबंधित ठेकेदारांनी लवकरात लवकर आणि तातडीने चांगलं काम करावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. संबंधित कार्यालयाने हे काम या 15 दिवसात लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा आम्ही मोड, खरवड आणि तळवे या 3ही गावाच्या लोकांनी जन आंदोलन छेडू असं मी इशारा देत आहे.